केस नंबर 001, लेखिका सायली केदार, प्रकरण 8। शक्यच नाही, खोटा आहे हा रिपोर्ट, असं काही झालेलंच नाहीये। श्रुती सबनीस सोफ्यातून झटकन उठली आणि आत किचनमध्ये निघून गेली। निरंजन प्रभू आणि रायकर सोफ्यात होते तसेच हेल्पलेस बसून राहिले। सर, पण या तर बेशुद्ध होत्या, खोटा रिपोर्ट असं या कसं म्हणू शकतात? रायकर अत्यंत दबक्या आवाजात म्हणाला। हॉलमध्ये प्रभू आणि रायकर सोडल्यास तसं कोणी नव्हतं, पण वरच्या मजल्याचे आणि खालच्या मजल्याचे गेस्ट रूमचे कान इकडेच लागलेत याची त्यांना कल्पना होती। रायकर, ज्या बाईचा नवरा गेलाय तिला आता आपल्यावर रेप झालाय हे पचवायला त्रास तर होणारच ना, वेळ द्यावा लागेल। सर, काम असतात पडिली आमका। आपण पोलीस असलो आणि असली प्रकरणं आपण रोज बघत असलो तरी आपण सध्या साध्या माणसांशी डील करतोय रायकर। आपल्याला पेशन्स दाखवावा लागणारच, पण ही माणसं नक्की साधी आहेत का हो सर? रायकरचा प्रश्न संपतो न संपतो तेवढ्यात वल्लरी खाली आली। इन्स्पेक्टर, मगाशी खासगी बोलायचंय म्हणून आम्हाला घालवलं तुम्ही, पण आत्ता श्रुतीला असं काय सांगताय ज्यामुळे ती इतकी अपसेट झालीय? वल्लरीचा कन्सर्न खोटा असला तरी चिवट होता। ती निरंजन समोरच्या खुर्चीत बसली सुद्धा। तुम्ही वर रूम मध्ये होता ना, मग तुम्हाला कसं कळलं की त्या अपसेट झाल्या? आई आहे मी तिची, आईला लगेच कळतं मुलीला कुठे दुखतंय काय खुपतंय। मागचे 2 वर्ष म्हणे या श्रुती मॅडम आणि त्यांचे मिस्टर यांच्यात वाद चालू होते, तेव्हा इकडे आला नाही तुम्ही की तुमची रेंज कॅनडापर्यंत नाहीये। तुम्ही एका आईवर आरोप करताय इन्स्पेक्टर। मी एका सस्पेक्ट आईवर आरोप करतोय मॅडम। श्रुती, अगं तू तरी बोल ना, तुझ्या मम्माबद्दल हे ऐकूनच कशी घेतीयस तू? बाहेर आलेल्या श्रुतीला वल्लरीनं लगेच धरलं। मम्मा, तुला वर थांबायला सांगितलं होतं ना, मग का आलीस तू खाली? तुमचं बोलून झालं असेल म्हणून मी खाली आली आहे। त्यांनी खासगीत मला काय सांगितलंय हे विचारायला? हे बघ, तू खूप वीक झाली। Sample complete. Ready to continue?